न्यू देव आशिष सोसायटीच्या रहिवाशांना कोर्टाचा दिलासा. हायवे हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा. ठाणे हायवे लगत असलेल्या न्यू देव आशिष या सोसायटीमध्ये डॉक्टर सुराडकर यांचे हायवे हॉस्पिटल आहे. या बिल्डिंगचा संपूर्ण एक मजला हा हॉस्पिटलचा असून तिसऱ्या माळ्यावर एक आणि चौथ्या माळ्यावर एक असे 2 फ्लॅट आहेत. या इमारतीमध्ये जी ओपन टेरेस होती त्यावर डॉक्टर सुराडकर यांनी कब्जा करून त्यावर पत्रे टाकून ती जागा हडप केली होती. त्यामुळे सोसायटीच्या कमिटीने महानगरपालिकेकडे तक्रार केली होती, परंतु काही कारवाई न झाल्यामुळे सोसायटीचे अध्यक्ष विजेंद्र शर्मा, सेक्रेटरी सुशीला पाटील, खजिनदार मनोज हेगडे आणि सदस्य अशा सर्व कमिटीने हायकोर्टामध्ये धाव घेतली. त्यावर हायकोर्टाने सोसायटीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर इमारतीमध्ये जिथे जिथे अनधिकृत बांधकाम झाले आहे ते तोडून त्यांचा संपूर्ण रिपोर्ट कोर्टामध्ये सादर करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त महेश जामनोर यांना दिले आहेत. तसेच कोर्टाचा आदेश न मानल्यामुळे त्यांच्यावर सुओ मोटो नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर शुक्रवारी महापालिकेतर्फे तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मैं विजेंद्र शर्मा, चेयरमैन न्यू देव आशीष सोसाइटी का लास्ट 4 साल से हम लोग काम इधर चेयरमैन की पोस्ट पे काम कर रहे हैं और 30 साल से मैं यहाँ इस ऑफिस में हमारी यहाँ प्रॉपर्टी है। और ये जो स्ट्रक्चर जो आप देख रहे हैं, जो एक्शन हुआ है, ये 4 साल का मेहनत का नतीजा है। हम लोगों ने पहले कंप्लेंट किया था टीएमसी को, टीएमसी ने इस पर कोई कार्रवाई नहीं किया और स्ट्रॉन्ग पॉलिटिकल अप्रोच की वजह से ये टीएमसी कार्रवाई नहीं की। और माननीय हाई कोर्ट ने जो आदेश दिया है उसके हम सब शुक्रगुजार हैं। जो आज कार्रवाई हुई है वो सत्य की जीत हुई है। अनऑथराइज स्ट्रक्चर बहुत थाने के अंदर बने हुए हैं, लेकिन टीएमसी किसी भी अप्रोच के हिसाब से काम करती है। ये देश के लिए अच्छा नहीं है, ये लोकतंत्र के लिए अच्छा नहीं है और सच की कोई सुनवाई नहीं होती है। आज अगर माननीय हाई कोर्ट अगर नहीं होता तो ये स्ट्रक्चर ऐसे ही एचजीडी चलता रहता था। ये हमारे जितने भी मेंबर है सब लोग इतने 25 साल से इतने दुखी परेशान है कि जो हम लोग वर्ड बोल नहीं सकते। अभी हम लोग तहे दिल से माननीय हाई कोर्ट के शुक्रगुजार है। साहेब, मी माननीय हायकोर्टाचे खूप खूप आभार मानते की त्यांनी ही कारवाई केली आणि आमच्या बाजूने निकाल दिला। आम्हाला खूप जो त्रास होता एवढी वर्ष त्यातून आम्ही सहन करून जी लढाई लढली त्यातून आम्हाला त्यांनी आमचं हे समजून आम्हाला जो न्याय निवाडा दिला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो। इथे माझे सगळे रहिवासी आहेत ते पण तुम्हाला सांगतील आणि ही जी पुढे कारवाई आहे ती अशीच राहील आणि पुढे आम्हाला परत काही त्रास होणार नाही ही मी अपेक्षा बाळगते। 30 वर्ष तुम्हाला काय त्रास होतो? 30 वर्ष म्हणजे इथं हॉस्पिटल होतं ते त्यांनी डायलिसिस सेंटर चालू केलं, बरं त्यांच्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी होत गेल्या, त्यातून रहिवाशांना मेन जो मानसिक त्रास होतो व्हायचा, त्यांचा स्टाफ पण आर्ग्युमेंट करायचा, खूप सगळा इश्यू आहे पण आम्ही सांगू शकत नाही आता, कारण बघा आम्हाला पण एक हे आहे, थोडक्यात सांगतो की हा खूप मानसिक त्रास पण झालेला आहे आणि इथे आम्हाला राहणीमान काही चांगलं मिळालेलं नाही आहे। आम्ही जीवात अक्षरशः जीव मुठीत ठेवून आम्ही तर राहिलेलो आहे आणि बाकीचे पण आमचे जे मेंबर आहेत इथे जे भाड्याने देऊन गेलेले आहेत ते सुद्धा असेच ह्या भीतीपोटी पळालेले आहेत। पण आम्ही ही लढाई लढलेली आहे आणि जिंकलेलो आहे, ह्यात मी खरंच माझ्या सगळ्या ह्यांचे मी खूप धन्यवाद मानते, आभार मानते आणि तुम्ही त्यांच्याकडून पण तुम्ही विचारू शकता। माझं नाव शुभांगी नाईक, मी या न्यू देव आशीष कोऑपरेटिव्ह हाऊसची रहिवासी आहे। आज आम्ही 30 वर्ष हा त्यांचा त्रास सहन करतो आहोत। माननीय हायकोर्टाचे लाख लाख आभार की आम्हाला हे स्वप्नवत दिसणारे हे ते सत्यात त्यांनी निर्णय देऊन आमच्या बाजूने हे केलं, नाहीतर आम्हाला खूप त्रास होत होता ह्याचा। आत्ता पण आम्हाला हे स्वप्नवतच वाटते की हे यांनी जे काही उभारलं आहे सगळं साम्राज्य त्याला आम्ही टक्कर सर्वसामान्य देऊ शकत नव्हतो। आम्हाला एका घरात बंद राहत होतं, त्यांचे पेशंट, त्यांचे कर्मचारी, त्यांचे नर्सेस, स्टाफ सगळा आम्हाला सतत त्रास द्यायचा। प्लस हे दोघे नवरा बायको आम्हाला खूप त्रास देत होते, मिस्टर अँड मिसेस सुराडकर डॉक्टर्स। आम्हाला त्याचा इतका त्रास होता, मानसिक आणि शारीरिक आणि आर्थिक सगळ्याच बाबतीत खूप त्रास होत होता आम्हाला हे घर वाटतच नव्हतं। हॉस्पिटलमध्ये आपण राहतोय असंच आम्हाला फील होत होतं।
त्यासाठी माननीय हायकोर्टाचे लाख लाख आभार की आम्हाला सर्वसामान्यांनी न्याय दिला. सर्वसामान्यांचा सगळं, कारण आजपर्यंत आम्ही झेललेल्या ह्याच्यामध्ये काही राहून जाऊ शकतं, मग नंतर आम्ही कोर्टाकडे कशी मागणी करणार. आताच हे पूर्ण हे करून आम्हाला दाखवावं लागेल कोर्टाने की झालंय म्हणजे आमच्या मनासारखं जे आम्ही आता फाईट करतोय. माननीय पालिकेकडे तुम्ही गेले तेव्हा तिथं काय झालं? तेव्हा तिथं काय? तिथे या सांगतील ते. आणि आता नगरपालिका सतत याबद्दल पाठपुरावा केला होता, पण त्यांनी कायम आमचं दुर्लक्ष केलं. शेवटी आम्ही कंटाळून आम्ही हायकोर्टामध्ये याच्यासाठी आम्ही अपील केलं, तर तिथे पण त्यांनी वेळ मागून घेतला आणि तिथे पण त्यांनी थोडंसं आमच्या दुर्लक्ष केलं की बघूया किती हे याचा पाठपुरावा करतात. तिथे आम्हाला अपेक्षेप्रमाणे काही म्हणजे त्यांचा सपोर्ट नाही मिळाला. त्यांनी पॉलिटिकल पण काही गोष्टी केल्या, पण ठीक आहे आम्ही खंबीर राहिलो, आम्ही आमची लढाई लढत गेलो. आणि त्यानंतर जे कोर्टाकडून जी कारवाई झाली त्याचं इथे काहीच आम्हाला पुढे त्यांनी म्हणजे फक्त पेपरवरच ठेवलं आणि त्याचं काहीच कारवाई केली नाही. मग आम्ही परत आमच्या वकिलांना थ्रू सांगितलं की काहीच झालं नाही कारवाई. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की जो हायकोर्टाचा जो आदेश आहे त्याचा अपमान केल्यासारखं झाला ना. आणि जे कमिशनर आहे त्यांनी स्टेटमेंट केलं की आम्ही रेग्युलाइज करतो, 15 दिवस आम्हाला वेळ द्या. तुम्ही रेग्युलाइज कसं करता? तुम्ही इलिगल लीगल कसं करता? हाही चुकीचं आहे ना. तुम्ही तर आमच्या बाजूने उभे राहायला हवे होते, पण तुम्ही तर त्यांच्या बाजूने उभे राहिले. हा एक कोर्टात हायकोर्टाच्या माननीय कोर्टांच्या निर्देश आलं आणि त्यांनी ही जी डिसिजन दिलेला आहे तो आमच्या बाजूने दिलेला आहे. 30 वर्ष झाली या सोसायटीला, हॉस्पिटल आहे. इतके दिवस तुम्ही काय करत होता? इथं आम्ही खूप पाठपुरावा केला, पण आम्हाला त्यांनी कमिटी आता चेंज झाल्यामुळे आम्हाला म्हणजे सत्यात उतरवायला म्हणजे फाईट करायला आम्हाला शक्य झालं. त्याच्या अगोदर ते डॉक्टर मिसेस अँड मिस्टर सुराळकरच त्या कमिटीवर होते. सोसायटीच्या कमिटीवर ते दोघं असल्यामुळे आणि त्यांचीच माणसं असल्यामुळे आम्हाला मीटिंगमध्ये सुद्धा बोलवलं जात नाही. मीटिंगमध्ये सुद्धा आम्हाला बोलवलं जात नाही. आमच्या कोणत्याच आमचे ना जे ऍप्लिकेशन आहे, आमचे काही कंप्लेंट्स काढून टाकायचे. सोसायटीला ते माझ्याकडे आहे त्याचे. सोसायटीला आता झालेलं आहे आमचं सगळं. ते पण आता ते पण आहे ना, कमिटी चेंज झाली ना, मॅनेजमेंट चेंज झाल्यानंतर झालेलं आहे. तो पण हे लोक काही करत नव्हते. त्याने तुम्हाला नाही जमत तुम्ही विकून दुसरीकडे फ्लॅट घ्या, त्यांचं हेच तुम्हाला नाही पाहिजे इथे राहायला जमत तुम्ही विका आणि दुसरीकडे जा. त्यांनी हे सजेशन दिलेलं आहे आम्हाला. हे सजेशन तर असं नाही ना, आमच्या पेशंटचा त्रास होतो, तुम्हाला आमचा त्रास होतो, विकानी जा ना, आम्हालाच विका म्हणून पण सांगितले. त्यांनी ऑफर पण दिलेलं काय लोकांना की आम्ही घेतो, तुम्ही आम्हाला विका वगैरे, पण मग ते तर असं चुकीचं आहे ना. असं नाही ना, आम्ही तर का घर घेतले, राहण्यासाठी घेतले ना. आम्ही असं काय हे करायला घेतलेलं नाही. आम्ही पण हार्डन मनी आहे ना आमचा. आम्ही कुठे जाणार दुसरीकडे? आम्हाला तर ह्या एरिया मिळेल का? आम्हाला आता हे हार्ट ऑफ द सिटी आहे, आम्ही आणखी कुठे जाणार? त्यांनी आम्हाला पण ऑफर केलेली की आम्हाला विका म्हणून. तुला आम्ही कुठे जायचं? तुमच्या ह्या पैशात आम्हाला दुसरीकडे एवढाच फ्लॅट मिळेल का? ज्यांचे फ्लॅट इथे भाड्याने आहेत त्या मालकाने सुद्धा स्वतः फोन करून जातीने अभिनंदन केलेलं आहे आमचं. तुमची कमिटी अशीच काम करत राहो आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अजून चांगल्या पद्धतीने सोसायटीचे जे रिडेव्हलपमेंट वगैरे आहे ते मिळो अशी त्यांनी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि त्यांना ह्या कारवाईविषयी त्यांना हे झालेलं आहे, समाधान त्यांनी व्यक्त केलेलं आहे आमच्याकडे.